नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांचं आरोग्य चांगलं ठेवणं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि तरुणांना रोजगार आणि संधीच्या दृष्टीनं सक्षम करण्यासह परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी प्रगती करावी, असं आवाहन गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलं आहे। सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आज मंगळवारी सेवा संकल्प शिबिराचं उद्घाटन थाटात पार पडलं। यावेळी राज्यमंत्री बोलत होते। कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी बेनिवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावर, जिल्हा आरोग्य अधिकारी राहुल गीते, क्रेडिट सोसायटीच्या मार्गदर्शक संगीता चव्हाण, सेलूच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप उपस्थित होत्या। शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेवा संकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बचत गटांच्या महिलांसह शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून सेलू येथे डायलिसिस केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे। पूर्णा येथे लवकरच डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येणार असून परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असून 18 महिन्याच्या काळात इमारतीचे काम पूर्ण केले जाईल। परभणीतील सरकारी रुग्णालयात स्तन कॅन्सरवरील केमोचे उपचार सुरू असून भविष्यात जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट केल्या जातील। 5 किलोमीटरच्या आत नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी शासन प्रयत्न करील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना राज्यमंत्री भोयर यांनी आपल्या भाषणात सेवा संकल्प शिबिराचं कौतुक केलं। शिबिराच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे, असं त्यांनी नमूद केलं। क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून महिलांनी उद्योग सुरू करावेत। सेवा सहकारी संस्था या ग्रामीण भागासाठी वरदान ठरल्या आहेत। शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन अर्थव्यवस्था मजबूत करावी, असं आवाहन त्यांनी केलं। सेवा शिबिरामध्ये उभारण्यात आलेल्या बचत गटाच्या स्टॉलची मान्यवरांनी यावेळी पाहणी केली। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।